जीवनात घडणाऱ्या हर एक घटनेची स्मृती प्रत्येक पेशीत नोंदवलेली असते. असे असेल तर मग सारे काही आठवता का येत नाही? या वैज्ञानिक विधानाला काही पुरावे आहे का? याबाबत माहिती मिळते का हे शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. पूर्वजन्म अवलोकन, पास्ट लाईफ रिग्रेशन हा विषय समजून घेताना गतजन्मातील काही स्मृती शिल्लक राहत असल्या पाहिजेत याची जाणीव झाली. संमोहन हे शास्त्र आहे. बरेच वैज्ञानिक संमोहनाला विज्ञान मानायला तयार नाहीत, पण संमोहनाचे तंत्र वापरून बराच जास्तीचा तपशील मात्र आठवता येतो. अनेक आजार बरे करता येतात. कितीतरी माणसांची दुखणी डीप हिप्नॉसिसच्या प्रभावाने बरी झाली आहेत. संमोहनाच्या गाढ अवस्थेत गेल्यानंतर अनेक वर्षापूर्वी घडून गेलेल्या घटना अचूक आठवता येतात. बालवयात घडून गेलेले कितीतरी महत्त्वाचे प्रसंग सामान्यपणे विसरले जात असतात. डीप हिप्नॉसिसच्या प्रभावाखाली असताना कोणतेही प्रसंग बारकाव्यासकट अचूक आठविता येतात. एखादी गोष्ट आठविण्यासाठी मन एकाग्र करणे जमायला लागते. संमोहनाने मनाला एकाग्रतेच्या त्या पातळीवर नेता येते. संमोहनाचे तंत्र वापरून एखाद्याला त्याच्या पूर्वजन्मात नेता येते. दैनंदिन जीवनात पूर्वजन्मातील प्रसंग आठविता येत नाहीत, पण आधीच्या जन्मात घडून गेलेल्या घटनांचा ठसा स्मृतिकोशात कुठेतरी शिल्लक राहत असतो. यालाच वैज्ञानिक DNA मिथायलेशन अशी संज्ञा वापरतात का मला माहीत नाही, पण हा विषय तपशिलात जाणून घेणे मात्र मला आवडेल. या जन्मात घडणारे काही प्रसंग, फोबियाज, पूर्वजन्मातील प्रसंगांशी संबंधित असू शकतात. उदाहरणार्थ पाण्याची, अंधाराची भीती, शरीरात विशिष्ट जागी होणारी वेदना याचे मूळ आधीच्या जन्मात असू शकते. काही दुखण्यांचे कारण शोधता येत नाही. अशा वेळी व्यक्तीला डीप हिप्नॉसिस खाली नेऊन पूर्वजन्मातील काही प्रसंग आठवतात का याचा शोध घेतला जातो. वास्तवात पूर्वजन्मातील प्रसंग आठवू नयेत निसर्गानेच अशी व्यवस्था करून ठेवली आहे, पण संमोहनाच्या अति गाढ अवस्थेत गेल्यानंतर पूर्वजन्मातील काही स्मृती जाग्या करता येतात. काही दुखण्यांवर यातून इलाज होऊ शकतो. पूर्वस्मृती आठवण्याचा प्रयोग प्रत्येकाच्या बाबतीत घडवता येईलच असे नाही, पण पास्ट लाईफ रिग्रेशनच्या कल्पनेत तथ्य असण्याची शक्यता मात्र निश्चित आहे. असे विषय समजून घेण्यासाठी, त्यातील तथ्य तपासण्यासाठी आज माणसांकडे वेळ नाही. भोगवादाच्या आहारी गेलेला समाज जीवनाचे वास्तव समजून घ्यायला तयार नाही. माणसांना ययातीसारखे 1000 वर्षाचे तारुण्य हवे आहे. ते मिळवण्यानेही माणसे सुखी होतीलच असे नव्हे. सुख नेमके कशामध्ये दडलेले असते याबाबतच्या प्रत्येकाच्या कल्पना भिन्न असतात, पण सुख म्हणजे नेमके काय याचा संवाद मुलांबरोबर बालवयात व्हायला हवा. सुखाचा त्यांचा मार्ग निश्चित करण्यासाठी याचा त्यांना उपयोग होईल. यासाठी रंजक, योग्य स्ट्रक्चर्ड लेसन बनविण्यासंदर्भात आपल्याला काही सुचत असेल तर ते कळवावे ही विनंती आहे. धन्यवाद. जीवनात घडणाऱ्या हर एक घटनेची स्मृती